ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो जाणून घेऊया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन आणि सायली यांचा संशय प्रियावरती पक्का होतो आणि त्यांना कळून चुकतं की प्रिया ही महिपत आणि नागराजची मदत करते. तर दुसऱ्या बाजूला आता सचिनच्या समोर साक्षी तिच्या मनातली सगळी गरळ ओकून टाकते. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या अर्जुनला शंका येत असते की जेव्हा जेव्हा मी आणि सायली कुठनंही बाहेरून जाऊन येतो बरोबर त्याच्या परफेक्ट 5 ते 10 मिनिटांनंतरच तन्वी घरात येते. याला काय अर्थ आहे? असं कसं होऊ शकतं? घरातून बाहेर पडताना तर ती कधी हॉस्पिटलला जाते, कधी मैत्रिणीकडे जाते, कधी माझं काम आहे असं काहीतरी सांगून बाहेर पडते आणि मग इकडे येताना आमच्याबरोबर मागून कशी काय येते? जणू काही आमचाच पाठलाग करत आली आहे. तन्वी आमचाच तर दोघांचा पाठलाग करत नसेल ना? अर्जुन या विचारांमध्ये मग्न असताना आता इतक्यात सायली तिकडे येते. सायली आता तिकडे येते आणि आता ती अर्जुनला विचारते, काय हो, काय झालं? कसला एवढा विचार करताय? मगापासून बघतेय तुमचं लक्षच नाही आहे कशात. काही झालं आहे का? काय म्हणजे कसला विचार कसला करताय तुम्ही? अर्जुन काही नाही म्हणतो. सायली म्हणते, नाही करताय विचार, सांगा बरं पटकन. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? बघ ना, जेव्हा जेव्हा आपण काही ना काहीतरी घरातून बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो तेव्हा तेव्हा बरोबर तन्वीसुद्धा घरातनं बाहेर पडते. हां, ती कारण काहीतरी वेगळं सांगून जाते. म्हणजे कधी तिचा घसा दुखतोय म्हणून अश्विनच्या क्लिनिकला जाते सांगते, कधी तिच्या मैत्रिणीकडे जाते सांगते, कधी माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून बाहेर जाते सांगते. पण येताना मात्र ती बरोबर आपल्या 5 ते 10 मिनटं मागवूनच येते. हे कसं शक्य आहे बरं? मला कळत नाही की नेमकं हे असं कसं काय घडतं. मला ना दाट शंका आहे की कदाचित तन्वी घरात खोटं बोलते आणि आपल्या मागे येते आणि आपला पाठलाग करते. त्यावर सायली म्हणते, हो तुम्ही जे म्हणताय ते मलासुद्धा पटतं आहे. नाही म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की काल रात्री मी घराचा दरवाजा बंद केला होता. मी घराचा दरवाजा बंद करताना त्या ठिकाणी फक्त मी आणि प्रिया दोघीच उरलो होतो. दरवाजा बंद करून मी थेट वरती निघून गेले आणि नंतर अचानक दरवाजा उघडा झाला आणि घरात कोणीतरी आलं आणि घरातनं बाहेर गेलं. म्हणजे मला ना ह्या सगळ्यामध्ये सुद्धा प्रियावरती संशय आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मला तर कुठेतरी अशी सुद्धा मनाच्या कोपऱ्यात एक शंका आहे की प्रिया अजूनही नागराज आणि महिपत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तर नसेल ना? प्रिया अजूनही त्यांना मदत तर करत नाही आहे ना? राहून काय माहीत का, पण मला ना सतत तिच्यावरती शंका येत असते. अगदी कदाचित ती पूर्वीपासून असंच वागत आली आहे म्हणून असावं कदाचित. पण राहून सतत असं वाटतं की ती काहीतरी चुकीचं करते, ती काहीतरी विचित्र वागते. कारण तिच्यात प्रत्येक वेळी लपवाछपवी करण्याच्या त्या पद्धतीवरून मला ते जाणवत असतं. मी तिला लहानपणापासून बघते. जेव्हा तिचा एखादा मुद्दा खरा असतो ना तेव्हा ती भांडते, पण जेव्हा ती खोटं बोलत असते ना तेव्हा ती लगेच गप्प बसते. अर्जुन सायली हे सगळं बोलत असताना इतक्यात त्या ठिकाणी चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, ओ सॉरी, मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही म्हणजे जर मी चुकीच्या वेळेवर आलो असेल तर काही हरकत नाही, मी निघून जातो, मी नंतर येईन कामासाठी. त्यावर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी प्लीज. अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही दोघंही जण कामाबद्दलच बोलत होतो, या ना बसा. त्यावर तो विचारतो, काही सिरियस आहे का? त्यावर सायली म्हणते, हो चैतन्य भाऊजी, आम्हाला प्रियावरती अशी शंका आहे की प्रिया ही माझा आणि यांचा पाठलाग करते. म्हणजे जेव्हा जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं ना तेव्हा तेव्हा तिथे तन्वी असते असं सायली म्हणते. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, ती तिथे जरी आहे हे आपल्याला कळलेलं नसलं ना तरीसुद्धा ती घरात नसते हे मात्र कन्फर्म. ती घरातून कुठे जाते, काय करते हे मात्र कोणालाही माहीत नसतं. त्यामुळे मला अशी शंका आहे की या सगळ्यामध्ये नक्कीच कुठेतरी प्रियाचा हात आहे. प्रिया कशात ना कशा पद्धतीने नागराज आणि महिपतला मदत करते एवढं मात्र कन्फर्म, आणि ती नक्की कशी मदत करते हे शोधून काढायचं. सायली म्हणते, माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. अर्जुन विचारतो, काय? त्याबरोबर मग लगेचच आता सायली ही म्हणते, आपण एक काम करू शकतो. बघा, नागराजचे आणि महिपतचे
उटपटांग लोकांबरोबर खूप स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट असायचे. मग आपण असाच प्रियाला एका अननोन नंबरवरनं कॉल करायचा आणि प्रियाला सांगायचं की मी नागराजचा माणूस बोलतोय आणि तिला काहीतरी आपण काम सांगायचं आणि म्हणायचं की हे नागराजने करायला सांगितलं किंवा मला तुला काहीतरी पुरावा द्यायचा आहे. माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आहे ज्यामध्ये तुला असा एक पुरावा सापडणार आहे की ज्यामुळे महिपत हाच या सगळ्याचा दोषी आहे आणि नागराजने काहीही केलेलं नाही आहे हे क्लिअर होईल असं काहीतरी आहे. मग काय घडेल, मग प्रिया तो पेनड्राईव्ह घ्यायला आपल्याकडे येईल जर ह्या सगळ्यामध्ये प्रिया नागराज आणि महिपतच्या बाजूने असेल तर, आणि जर ती त्यांच्या बाजूने नसेल ती स्पष्टपणे आपल्याला नकार कळवून टाकेल. म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी पटपट क्लिअर होतील. त्याबरोबर चैतन्य म्हणतो हो मला सुद्धा सायली वहिनीचं म्हणणं पटतंय. नाही, कारण जोपर्यंत आपल्याला भेदी कोण आहे हे समजणार नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही. त्यावर सायली म्हणते ठीक आहे मग आपण आजच कामाला लागूया. चैतन्य भाऊजी तुम्ही एक नकली सिम कार्ड घेऊन या. मग आता चैतन्य हा एक सिम कार्ड घेऊन येतो. नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून आता सायली प्रियाला कॉल करते आणि ती जरा वेगळा आणि विचित्र आवाज काढून आता प्रियाबरोबर बोलू लागते. ती प्रियाला म्हणत असते हॅलो, ओळखलंस का? तू नाहीच ओळखणार मला पण मी तुला अगदी व्यवस्थित ओळखते. प्रिया उर्फ तन्वी बरोबर ना? मला नागराजने तुझा नंबर दिला. नागराज शेठचं एक काम आहे महत्त्वाचं. सध्या ते तुरुंगात आहेत आणि त्यांना तुरुंगातनं बाहेर पडायचे. त्यासाठी त्यांना निर्दोष सिद्ध करावं लागणार आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. माझ्याकडे एक असं पेनड्राईव्ह आहे ज्यामध्ये हे सिद्ध होईल की नागराज निर्दोष आहे आणि महिपत सगळ्यामध्ये दोषी आहे. आता तू तो पेनड्राईव्ह घ्यायला माझ्याकडे कधी येऊ शकशील? त्यावर प्रिया समोरून काहीच बोलत नाही. सायली म्हणते पत्ता आणि वेळ मी तुला मेसेज करते. त्या पत्त्यावर आणि त्या वेळेवर पोहोच. मग त्यानंतर तुला सगळे पुरावे मिळून जातील आणि तुला नागराजला ह्या सगळ्या कांडातनं अगदी व्यवस्थित पद्धतीने सोडवता येईल. आता काय करायचं आहे ते तू ठरव. एवढं बोलून ती फोन कट करते. आता प्रियाने तर इकडे सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलेलं असतं. पण आता प्रिया इकडे खूपच जास्त घाबरलेली असते. तिला वाटत असतं की नेमकी कोण असेल ही व्यक्ती आणि ही मला असं कसं काय बोलली नागराजची तुला मदत करायची आहे वगैरे. नागराजची मी मदत करते तुरुंगात असतानासुद्धा ही गोष्ट फक्त मला आणि नागोबाला आणि महिपतला माहिती आहे. ही गोष्ट इतर कोणालाही माहीत नाही आहे. मग ह्याचा अर्थ खरोखर समोरून ज्या व्यक्तीचा फोन आला होता ती नागराजचीच व्यक्ती असेल का? नाही, जर तसं असेल तर मला त्या माणसाला जाऊन भेटलंच पाहिजे. त्याला गाठायला हवं. तेव्हाच तर मला नागराज निर्दोष आहे याचे पुरावे सापडतील. प्रिया विचारात मग्न असते. काय करू? जाऊ की नको? जाऊ की नको? जाऊ की नको? काय करू? काय करू? काय करू? मग ती आता विचार करते की जाऊ देत, जे होईल ते होईल पण जावं तर लागणारच आहे ना. आणि मग आता प्रिया स्वतःच्याच मनाशी पुटपुटते पण सायली आणि अर्जुनची नजर चुकून मगच मला घराबाहेर पडता येईल. कारण जर त्या सायली आणि अर्जुनला माझ्यावरती शंका आली तर ते माझ्यासाठी खूपच जास्त घातक आणि रिस्की ठरेल. मला त्यांच्यापासून सावध राहावं लागणार आहे एवढं मात्र खरं. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन दोघंजणं प्रियाला ऑब्झर्व करत असतात. त्यांना जाणवत असते प्रियाच्या वागण्यातली, प्रियाच्या बोलण्यातली, चालण्यातली प्रत्येक पद्धतीची जी तिची हालचाल असते ती विचित्र वेगळी त्या दोघांना जाणवते आणि त्यानंतर त्यांना कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता लगेचच पुढची चाल चाळायचं आता ठरवतात ते दोघं. आणि मग आता सायली ही मुद्दामून प्रिया हॉलमध्ये येत आहे ही गोष्ट बघते आणि मग ती कल्पनाला म्हणू लागते आई आज यांच्यावरचा स्वयंपाका वगैरेचं काम सगळं तुम्हीच बघाल का? नाही काय आहे ना मला आणि यांना जरा एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. अर्जुनसुद्धा म्हणतो हो ना मॉम, ॲक्च्युली मी केलं असतं गं सगळं पण तुला माहिती आहे ना मला नाही मॅनेज करता येणार दोन्ही गोष्टी सायलीसारख्या. तिला जमतं बरोबर. त्यावर लगेचच सायलीसुद्धा म्हणते आणि आई खरंच मी यांना नसतं नेलं पण कामही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मला यांना घेऊन जावं लागतं आहे. तर प्लीज तुम्ही सगळं मॅनेज कराल का? कल्पना ही होकारार्थी मान डोलावते. सायली आता मनातल्या मनात विचार करत असते की आतापर्यंत आमचं सगळं बोलणं प्रियाने नक्कीच ऐकलेलं असणार आहे. आता सगळं बोलणं प्रियाने ऐकलं आहे म्हटल्यावर जर खरोखर प्रियाला नागराज आणि महिपतला आमचं सगळं बोलणं आमचं सगळं काही पोचवायचं असेल तर प्रिया नक्कीच आमचा पाठलागसुद्धा करणार. त्याबरोबर आता सायलीला कल्पना विचारते कुठे हरवलीस? सायली म्हणते नाही काही नाही आई, पण आम्हाला एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आमचं खूप महत्त्वाचं काम आहे.
त्यावर अर्जुन सायलीकडे बघतो तर सायली त्याला खुणावते की प्रिया पुन्हा एकदा दरवाजाच्या मागे लपून चोरून आपलं बोलणं ऐकते. त्याबरोबर अर्जुनसुद्धा मुद्दामून कल्पनाला म्हणतो, हो एक्झॅक्टली मॉम, आमचं काम खरोखर खूप महत्त्वाचं आहे. तू देवाकडे प्रार्थना करत राहा की आमचं काम सक्सेसफुल होऊ दे. एकदा का आमचं हे एक काम झालं ना की त्यानंतर मग बघशील तू, मग सिनियरला आणि प्रतिमा आत्याला न्याय मिळेल आणि त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षासुद्धा मिळेल. म्हणूनच सांगतोय की आम्हाला सगळं काही व्यवस्थित करता येईल अशी देवाकडे प्लीज प्रार्थना करशील. कल्पना म्हणते, अरे हो रे मुलांनो, हो, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला नक्की यश मिळणार. सत्याच्या बाजूने जो कोणी असतो की नाही त्याला कधीच देव निराश करत नाही. आणि तुम्ही दोघंजणं तर एवढ्या परिकष्टाने प्रयत्न करताय, मग तुम्हाला कसं यश येणार नाही. प्रतापसुद्धा म्हणतो, सायली, अर्जुन, तुम्ही काही काळजी करू नका. अरे तुम्ही दोघंजणं ज्या ठिकाणी एकत्र असाल की नाही त्या ठिकाणी काम अगदी उत्तम पार पडणारच याची मला पूर्ण खात्री आहे, समजलं ना. त्याबरोबर आता अस्मितासुद्धा म्हणते, हो सायली, अर्जुन, तुम्ही दोघंजणं ग्रेट आहात, बेस्ट आहात. तुम्ही दोघंजणं एकत्र असताना काम फसेल अशी मुळात शंकाच तुमच्या मनात कशी काय येऊ शकते. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं काम फर्स्ट क्लास होणार. सायली म्हणते, आता तुम्ही एवढे सगळेजण म्हणताय म्हणजे मलासुद्धा माहिती आहे की आमचं काम व्यवस्थित होईल. बरं चला, आता आम्ही दोघंही निघतो. अहो निघायचं ना. आणि हो, एक गोष्ट आणखीन, आपण कुठे चाललो आहे किंवा काय कामासाठी चाललो आहे ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही आहे. आता हे सगळं खरं तर सायली मुद्दामून बोलत असते. मग आता इकडे प्रियाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. प्रिया म्हणत असते मनातल्या मनात, ही सायली तर एक नंबरची मूर्ख आहे. कोणाला काही कळू नाही द्यायचं, कोणाला काही समजलं नाही पाहिजे असं बोलून बोलून मग ती आता इथे माझ्यासमोरच सगळं सांगते, माझ्यासमोर सगळं सांगते म्हटल्यावर आता मी तर जाऊन बघितलं पाहिजेच. मग आता प्रिया काय करते, सायली अर्जुन घरातनं बाहेर पडल्यावर गुपचूप घराच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर पडते. ती विचार करते, जर पुढच्या बाजूने गेले तर मला खूप लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, त्यापेक्षा मागच्या बाजूनेच बाहेर पडते. आणि मग जेव्हा सायली अर्जुन त्यांच्या गाडीत जाऊन गाडी सुरू करतात, प्रियासुद्धा आता मागे गाडीमध्ये बसते आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागते. आता ही गोष्ट घरात इतर कोणालाही माहीत नसते की प्रिया सायली आणि अर्जुनचा पाठलाग करण्यासाठी गेलेली आहे. सगळ्यांना हेच वाटत असतं की प्रिया तिच्या रूममध्ये बसून आहे. कल्पना ही आता म्हणत असते की सायली ही अर्जुनला केवढी मदत करते, त्याच्या प्रत्येक सुखदुःखात, त्याच्या प्रत्येक कामकार्यात सगळ्यात सायली असते. आणि एका बाजूला तन्वी, जी आपल्या अश्विनला साधं तू जेवलायस का असं सुद्धा विचारत नाही. एका बाजूला माझ्या मोठ्या मुलाने लाखात नाही करोडात एक बायको मिळवली आहे आणि एका बाजूला माझा धाकटा मुलगा ज्याच्या नशिबात चांगली बायकोसुद्धा आली नाही आहे. तर आता इकडे सायली आणि अर्जुन नोटीस करतात की प्रियाने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केलेली आहे. अर्जुन सायलीला अलगद खुणावतो, बायको प्रियाने आपल्या मागे मागे यायला सुरुवात केली आहे, पुढची स्टेप काय आहे. सायली त्याला शांत राहा आणि चालत जा असं फक्त सांगते. अर्जुन चालत राहतो. आता सायली, अर्जुन आणि चैतन्याचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे आता चैतन्य हा सायली, अर्जुन आणि प्रिया ह्या तिघांचाही पाठलाग करत असतो. प्रिया करत असते सायली अर्जुनचा आणि चैतन्य करत असतो प्रियाचा, असं त्यांचं सुरू असतं. आता बराच वेळ तसंच पुढे जात राहिल्यानंतर मग प्रियाचे पाय दुखतात. प्रिया विचार करते, अरे ह्या दोघा नवरा बायकोंचं काय सुरू आहे, कधीपासून हे नुसते वेड्यासारखे फिरतायत, नक्की कोणाच्या मागे मागे चाललेत हे. आता प्रिया ही असा विचार करत चाललेली असते आणि आता बघता प्रियाचे पाय दुखू लागतात. तर इकडे आता चैतन्य तिच्या मागे मागे चाललेलं असतो. प्रियाला जाणवतं की आपल्या मागे कोणीतरी आहे. प्रिया मागेसुद्धा वळून पाहते, पण बरोबर त्याच वेळी चैतन्य एका झाडाच्या मागे लपतो आणि त्यामुळे तो प्रियाला दिसत नाही. आणि आता तो सायलीला आणि अर्जुनला कॉल करतो आणि सांगत असतो की थँक गॉड आता प्रियाने मला पाहिलं असतं, पण मी थोडक्यासाठी लपलो आणि ती मला बघू शकलेली नाही आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका, ती कुठे आणि काय करते हे सगळं मी व्यवस्थित नोटीस करतोय. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मघापासनं मला काहीही संशयास्पद वेगळं असं वाटलेलं नाही आहे. ती फक्त तुमच्या मागे येते, म्हणजे तीच तुमच्या सर्व खबरा महिपत आणि नागराजपर्यंत पोहोचवते हे मात्र आपल्याला कन्फर्म झालं. ती त्या दोघांना मदत करते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिताने सगळं काही सचिनला कॉल करून सांगितलेलं असतं की कशी तिच्या खोलीत एक रात्रीची बाई घुसली, कसा त्या बाईने तिच्यावर हल्ला केला वगैरे सगळं. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर सचिनला तर खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. स्वतःची काळजी घे, स्वतःला जप सॅम असं म्हणून सचिन आता फोन कट करतो. आणि आता तो विचार करतो की हे एवढं सगळं कोणी केलं असेल, कोणाची एवढी हिंमत झाली असेल घरात जाऊन अस्मितावरती अटॅक करण्याची. आणि मग त्याला आता
समिधा म्हणजेच साक्षीच्या पॉकेटमध्ये मिळालेला चाकू दिसतो आणि मग तो विचार करतो, या सगळ्यामध्ये सॅमचा तर हात नसेल ना. सॅमला माझ्याबद्दल आणि अस्मीबद्दल काही कळालं तर नसेल ना, आणि म्हणूनच रागाने सॅमनीच हे सगळं केलं आहे. नाही नाही नाही, काहीही झालं तरी हे असं असता कामा नये. तर दुसऱ्या बाजूला आता महिपत हा साक्षीवरती खूप रागवलेला असतो. तो तिला विचारतो की तुला काय गरज होती आगाऊपणा करायची, तुला कोणी सांगितलं होतं ते अर्जुनच्या घरी जायला वगैरे. त्यामुळे आता साक्षी खूप जास्त अपसेट असते, ती टेन्शनमध्ये असते आणि आता त्याच टेन्शनमध्ये, त्या त्रासामध्ये ती घरी आलेली असते. आता ती घरी येत असते, तिच्या डोक्यात ते सगळे विचार सुरू असतात आणि त्याचवेळी घरी आल्याबरोबर तिला सचिन प्रश्न विचारू लागतो. तो तिला विचारतो की सॅम रात्री तू कुठे होतीस. ती म्हणते मी म्हटलं ना मी पार्टीला गेले होते. सचिन म्हणतो नक्की तू शुअर आहेस का तू पार्टीला गेली होतीस. ती म्हणते सचिन तू माझ्यावर डाऊट घेतोयस का. सचिन म्हणतो नाही मी डाऊट नाही घेत आहे, मी एकदाचं कन्फर्मेशन करून घेतोय. तू नक्की पार्टीमध्येच होतीस का सॅम. त्यावरती होकार देते. मग सचिन तिला तो चाकू दाखवत म्हणतो तुझं पॉकेट उचलून ठेवत असताना मला हाताला टोक लागली, म्हणून कसलं टोक लागलं हे बघण्यासाठी मी जेव्हा तुझं पॉकेट उघडलं तर तेव्हा तुझ्या पॉकेटमध्ये मला हा चाकू सापडला. सॅम हा सगळा काय प्रकार आहे, हे सगळं तुला कशासाठी लागतं, असं सगळं सचिन आता तिला म्हणू लागतो. त्याबरोबर ती चिडते आणि म्हणत असते तुझी हिंमत कशी होते की तू हे सगळे प्रश्न मला विचारशील. एक गोष्ट लक्षात ठेव सचिन, तू मला असं नाही बोलू शकत. सचिन म्हणत असतो की अगं मग असं नाही तर कसं बोलू सांग ना. तुझ्याकडे या सर्व वस्तू काय करतायत, तुझ्याकडे या चाकूचं काय काम आहे सांग. हा चाकू तुझ्या पर्समध्ये काय करतोय. तू तर तुझ्या मैत्रिणीकडे पार्टीला गेली आहेस असं तू मला घरातून जाताना सांगून गेली होतीस. मग बोल सॅम बोल, माझ्या प्रश्नांची मला उत्तरं दे बोल. त्याबरोबर मग ती लगेचच म्हणते की गप्प बस, उगाचच्या उगाच माझं डोकं फिरवू नकोस. सचिन म्हणतो तू माझं डोकं फिरवू नकोस, माझ्या प्रश्नांची गुपचूपपणे पटापट उत्तरं दे. बोल सॅम बोल, तुझ्याकडे चाकू काय करतोय. त्याबरोबर मग मात्र आता साक्षीचा नाईलाज होतो आणि साक्षी जोरात ओरडते हो मीच केलं हे सगळं. आता सचिन म्हणतो काय केलंस तू सॅम. त्यावरती म्हणते अस्मिताला मारण्याचा प्रयत्न केला आहे मी. हो मीच गेले होते सुभेदारांच्या घरी काल रात्री काळे कपडे आणि काळा मास्क लावून, जेणेकरून मी अस्मिताचा खून करू शकेन. अस्मिताला मारण्यासाठी मी तिच्या तोंडावरती उशी दाबलीसुद्धा होती, मी तिला मारलंसुद्धा असतं. पण बरोबर त्याच वेळी तिकडे ते सायली अर्जुन आले आणि त्या सायली अर्जुनने येऊन सगळी बाजी पलटवली. जर ते दोघंजणं आले नसते ना तर त्या दिवशी बरोबर ती अस्मिता वरती पोहोचली असती. आणि एकदा का ती अस्मिता ह्या जगातनं नाहीशी झाली की तू फक्त माझा आणि माझाच होशील, आणि यासाठी मी हे सगळं केलं. सचिन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर. मी तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही आणि तू सुद्धा मला सोडून इतर कोणाकडे बघितलेलं सुद्धा मला चालणार नाही. आणि म्हणूनच मी त्या अस्मिताला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला, कारण कितीही आणि काहीही झालं तरी ती तुझी लग्नाची बायको आहे आणि ही गोष्ट मला कधीच सहन नाही होणार की मला तुला कोणाबरोबर तरी शेअर करावं लागणार आहे. आणि म्हणूनच मी त्या अस्मिताला मारण्याचा प्रयत्न केला मी त्या अस्मिताला मारण्याचा प्रयत्न, पण माझा प्रयत्न यशस्वी झालेला नाही आहे. पण काहीही झालं तरी मी त्या अस्मिताला सोडणार नाही, कारण जोपर्यंत ती अस्मिता मरणार नाही तोपर्यंत मी तुझी लिगल बायको बनू शकत नाही. आणि काहीही झालं तरी मला तुझी बायको बनायचं आहे म्हणजे आहे, मला बनायचं आहे मिसेस समिधा सचिन दीक्षित. मीच आहे फक्त तुझी बायको, समजलं ना तुला. त्याबरोबर मग मात्र तिची ही विकृती बघून सचिन घाबरतो. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की आज दिवसभर चैतन्य भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे आपण जिथे जिथे गेलोय तिथे आपल्या मागावर प्रिया आली आहे. याचा अर्थ प्रिया आजही आपल्याला फॉलो करते, आपण काय करतो काय नाही या गोष्टींवरती लक्ष ठेवते आणि ते सगळं महिपत आणि नागराजपर्यंत पोहोचवते. म्हणजे प्रिया आजही तितक्याच खालच्या थराला वागते. मला कळत नाही या मुलीचं आपण काय करायचं, हिला वेळेवरतीच अडवलं पाहिजे, हिला आळा घातलाच पाहिजे, असं सायली अर्जुनला म्हणते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं सायली आणि अर्जुन आता प्रियाची खोड कशी मोडणार हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.